मी सेंट मेरीजला गेलो शाळेत आणि तिकडे काय ते जेजुरी स्कूलमध्ये क्रिकेटचं जास्त असं एन्करेजमेंट वगैरे नव्हतं. मराठीचं पण नव्हतं. आज मी मराठीत बोलतो कारण जे ते माझे मित्र आहेत ना, टीममेट्स आहे मांजरेकर आणि राजू कुलकर्णी, समीर दिघे सगळे माझी मस्करी करायचे, की शिशिरला मराठी येत नाही, हा साऊथ बॉम्बेचा आहे, मराठी बोलत नाही वगैरे, वगैरे, वगैरे. तर त्यांना एक ॲक्च्युली दाखवायचं आहे, की मला पण येतो मराठी. उदाहरण म्हणजे मराठी सेंट्रिक कॉलेज होतं. आम्ही सगळे मुंबईचे साऊथ बॉम्बे आणि वडिलांच्या जॉबमुळे मी राहायचो इकडे वॉर्डन रोडला. तर एक मराठी आमच्या रक्तात नव्हतं आणि कोंकणी घरी बोलायचा किंवा सो आणि बंगाली ते पण घरी बंगाली पण होतं. तर कॉलेजवर गेलो फर्स्ट थिंग म्हणजे आम्हाला कळलं, मला आणि रवीला तर कळलं, की ह्या माहोल आणि वातावरणात राहायला एक्सेप्टन्स इम्पॉर्टंट आहे. मित्रांबरोबर मराठी शिकणं हे आम्ही ऑब्झर्व्ह करून शिकलं आणि मी तर आता जे बोलतोय ना ते पोदारमुळे आहे. आणि ते शिकलो कारण की मला शाळेत माझे माझे मराठी टीचर होते मिस्टर मचाडो. तर ते काय शिकवणार मला मराठी म्हणजे ते पण महाराष्ट्र कोण कोणास काय म्हणाले. ऑब्व्हियसली मराठी सेन्स ऑफ ह्युमर कळायला लागलं. बिकॉज मराठी इज व्हेरी एक्सप्रेसिव्ह एज अ लँग्वेज. म्हणजे प्रेमाने जे बोलतात ते मराठीत किंवा रागवून बोलतात त्याचा जो पंच असतो ते स्वीट पार्ट ऑफ द बॅट सारखं असतं.